नमस्कार. ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे असलेले दैत्यसुदन मंदिर. हे दैत्यसुदन मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित असून त्यांनी दैत्यसुदन या रूपात इथे अवतार घेतला होता. महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे जे एकेकाळी पूर्णपणे जमिनीखाली काढलं गेलं होतं, जिथे दरवर्षी फक्त 5 दिवस सूर्याची किरणे थेट भगवान विष्णूंच्या मूर्तीवर पडतात आणि जिथे भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध केल्याची पौराणिक कथा सांगितली जाते. चला आज जाणून घेऊया बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील दैत्यसुदन मंदिराचा अद्भुत इतिहास. स्कंद पुराण आणि पद्मपुराणानुसार प्राचीन काळी आजचा लोणार परिसर विराट क्षेत्र किंवा विष्णुगया म्हणून ओळखला जात होता. हा प्रदेश अत्यंत पवित्र मानला जात होता, परंतु याच भूमीवर लवणासूर, ज्याला लोणासूर असेही म्हटले जाते, हा अत्यंत बलाढ्य आणि पराक्रमी दैत्य राहत होता. लवणासुराने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पृथ्वीवर आणि स्वर्गातही हाहाकार माजवला होता. त्याच्या अत्याचारामुळे देव, ऋषी, मुनी आणि सामान्य प्रजा त्रस्त झाली होती. यज्ञांमध्ये विघ्न येत होती, ऋषींच्या तपश्चर्येत अडथळे निर्माण होत होते आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. लवणासुराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वास्तव्य. तो जमिनीखालील एका विशाल गुहेत राहत असे. त्या गुहेचे प्रवेशद्वार एका प्रचंड शिळेने झाकलेले असल्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य होते. अखेर देवतांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. अधर्माचा अंत करून धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी एक वेगळी युक्ती आखली. त्यांनी एका तेजस्वी, देखण्या आणि अत्यंत मोहक युवकाचे रूप धारण केले. भगवान विष्णूंच्या या रूपालाच पुढे दैत्यसुदन असे नाव मिळाले. दैत्यसुदन या रूपात ते घनदाट जंगलामध्ये फिरू लागले. त्याचवेळी लवणासुराच्या 2 बहिणींची नजर त्या तेजस्वी युवकावर पडली. त्या त्याच्या रूपावर मोहित झाल्या आणि त्यांच्याशी संवाद साधू लागल्या. भगवान विष्णूंनी अत्यंत चातुर्याने त्यांच्याकडून लवणासुराच्या वास्तव्याचे रहस्य जाणून घेतले. नकळत त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ जमिनीखालील एका विशाल गुहेत राहतो आणि त्या गुहेचे तोंड एका मोठ्या शिळेने झाकलेले आहे. ही माहिती मिळताच भगवान विष्णूंनी आपले मोहक रूप सोडले आणि पुन्हा आपल्या दिव्य स्वरूपात प्रकट झाले. आता अधर्माचा अंत अटळ होता. त्यानंतर भगवान विष्णू थेट त्या गुहेच्या दिशेने निघाले, जिथे त्यांची भेट होणार होती बलाढ्य लवणासुराशी. लवणासुराच्या गुहेचा ठाव ठिकाणा समजताच भगवान विष्णू त्या दिशेने निघाले. गुहेच्या प्रवेशद्वारावर एक प्रचंड शिळा ठेवलेली होती. या शिळेमुळे गुहेचे तोंड पूर्णपणे बंद झाले होते आणि याच कारणामुळे लवणासूर अनेक वर्ष कोणाच्याही नजरेस पडत नव्हता. भगवान विष्णूंनी आपल्या पायाच्या अंगठ्याने ती विशाल शिळा सहज बाजूला सारली. गुहेचे तोंड उघडताच आत झोपलेला लवणासूर जागा झाला. समोर साक्षात भगवान विष्णूंना पाहून तो संतापाने पेटून उठला. क्षणातच त्या दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. लवणासुराने आपल्या अफाट शक्तीने भगवान विष्णूंवर वार केले. पृथ्वी हादरू लागली, पर्वत थरथरू लागले आणि संपूर्ण परिसरात युद्धाचा प्रचंड गडगडाट घुमू लागला. भगवान विष्णू हे शांतपणे आणि पराक्रमाने लढत राहिले. अखेर त्यांनी आपल्या दिव्य सामर्थ्याने लवणासुराचा पराभव केला आणि त्याचा वध झाला. असे सांगितले जाते की लवणासुराचा वध झाल्यानंतर त्याला त्याच गुहेत गाडण्यात आले. भगवान विष्णूंनी एका क्रूर दैत्याचा अंत करून या संपूर्ण भूमीला भयमुक्त केले. याच कारणामुळे भगवान विष्णूंच्या या रूपाला दैत्यसुदन म्हणजेच दैत्याचा संहार करणारा असे नाव प्राप्त झाले. पौराणिक मान्यतेनुसार ज्या विशाल गुहेत लवणासूर राहत होता, तीच जागा पुढे आजच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या रूपात ओळखली जाऊ लागली. अशी श्रद्धा आहे की सरोवरातील खारट पाणी आणि त्यातील क्षार हे लवणासुराच्या शरीराशी प्रतिकात्मकरित्या जोडले गेले आहे. त्यामुळे या सरोवराला धार्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. याच कारणामुळे या पवित्र भूमीला विष्णुगया असेही म्हटले जाते. अशी लोकश्रद्धा आहे की येथे पितराचे श्राद्ध केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच अनेक भाविक आजही या पवित्र स्थळाला श्रद्धेने भेट देतात. या पौराणिक कथेमुळे लोणार हे केवळ एक नैसर्गिक आश्चर्य नसून श्रद्धा, इतिहास आणि पुराण परंपरा यांचा संगम असलेले एक अद्वितीय तीर्थक्षेत्र मानले जाते. याच पवित्र भूमीवर पुढे उभारण्यात आले ते भव्य आणि अप्रतिम असे दैत्यसुदन मंदिर, जे आजही भारतीय स्थापत्यकलेचा एक अनमोल वारसा म्हणून उभे आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार
लोणार सरोवराची निर्मिती सुमारे 50,000 वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली आहे. तर पौराणिक परंपरेत त्याचा संबंध लवणासुराच्या कथेशी जोडला जातो. अशा प्रकारे या स्थळाला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. लोणार सरोवराच्या सभोवती आजही लहान मोठी 16 प्राचीन मंदिरे आहे. त्यापैकी दैत्यसुदन मंदिर हे आपल्या भव्य स्थापत्यकला, उत्कृष्ट शिल्परचना आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे सर्वाधिक प्रसिद्ध आहे. या मंदिराची उभारणी नेमकी कधी झाली याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आढळतात. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर चालुक्य राजवंशातील दुसरे विक्रमादित्य यांच्या कारकिर्दीत म्हणजेच इसवी सन 733 ते 747 या कालावधीत बांधण्यात आले. त्यांच्या पत्नी लोकमहादेवी यांच्या प्रेरणेने या मंदिराची निर्मिती झाली असे सांगितले जाते. तसेच शिल्पकार त्रिभुवन कीर्ती यांनी या मंदिराचा आराखडा तयार केल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. या मंदिराच्या रचनेत आणि कोरीव कामात कर्नाटकातील बदामी आणि पट्टडकल येथील चालुक्यकालीन मंदिरांची स्पष्ट छाप दिसून येते. त्यामुळे अनेक अभ्यासक या मंदिराचा संबंध चालुक्य स्थापत्य परंपरेशी जोडतात. तर दुसरीकडे पुरातत्व संशोधक हेनरी कझिन्स याच्या मते हे मंदिर 13व्या किंवा 14व्या शतकात देवगिरीचे यादवांनी बांधले असावे. कारण देवगिरीचे यादवांनी या मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आढळतो. बहुतेक हे मंदिर चालुक्यांनी बांधले असावे व यादवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा. तर ही दैत्यसुदन यांची मूर्ती आहे, म्हणजे भगवान विष्णू यांचे तरुण स्वरूपातील रूप आहे. दैत्यसुदन म्हणजे दैत्यांचा नाश करणारा. तर त्यांच्या पायाजवळ हे लोणासूर किंवा लवणासूर जो राक्षस आहे त्यांचा वध करताना भगवान विष्णू किंवा दैत्यसुदन आपल्याला दिसतंय. ही चतुर्भुज स्वरूपाची म्हणजे 4 हात असलेली. इथं आपल्याला गदा दिसते, इथं सुदर्शन चक्र आहे, इथं आपल्याला शंख दिसतोय आणि इथं कमळ हे बघू शकतो. इथं बहुतेक ही महालक्ष्मी असावी, कारण जय विजय असले तर ते दोन्ही बाजूला असतात, पण ही त्यांची पत्नी माता लक्ष्मी असेल. इतिहासाच्या ओघात या मंदिरावर अनेक संकटे आली. परकीय आक्रमणांमुळे मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या काळात मंदिराचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एक अनोखा निर्णय घेतला. मंदिराभोवती मोठ्या प्रमाणात माती आणि दगड टाकून संपूर्ण मंदिर झाकून टाकण्यात आले. कालांतराने पांढऱ्या मातीचे आणि दगडांची ढिगारे इतके वाढले की हे भव्य मंदिर पूर्णपणे जमिनीखाली गाडले गेले. अनेक शतके हे मंदिर लोकांचे नजरे आड राहिले. काळाच्या ओघात लोकांना येथे मंदिर असल्याचाही विसर पडला. फक्त काही खांब आणि शिखराचा छोटासा भाग एवढा जमिनीवर दिसत होता. मात्र 19व्या शतकात या मंदिराचा इतिहास पुन्हा एकदा उजेडात आला. अशी आख्यायिका सांगितली जाते की स्वामी सच्चिदाश्रम सरस्वती यांच्या पायाला त्वचारोग झाला. त्यांना सांगण्यात आले की लोणार सरोवराच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे ते इसवी सन 1878 मध्ये लोणार येथे आले. सरोवरातील पाण्याचा उपयोग केल्यानंतर त्यांचा त्वचारोग बरा झाला. या अनुभवामुळे त्यांनी सरोवराजवळच आश्रम उभारण्याचा निर्णय घेतला. या आश्रमाच्या बांधकामादरम्यान एक विलक्षण घटना घडू लागली. दररोज एक गरुड पक्षी येत असे आणि ते एका विशिष्ट मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसत असत. अनेक दिवस हा प्रकार सुरू राहिल्यामुळे स्वामी सच्चिदाश्रम यांचे लक्ष त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या ढिगाऱ्याचे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. उत्खनन सुरू झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. माती आणि दगडांच्या थराखालून हळूहळू एक भव्य प्राचीन मंदिर बाहेर येऊ लागले. नक्षीदार खांब, सुबक कोरीव भिंती, सुंदर शिल्पे आणि मंदिराची मूळ रचना पुन्हा एकदा जगासमोर आली. इसवी सन 1878 मध्ये स्वामी सच्चिदाश्रम सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर मोकळे करण्यात आले. याचा उल्लेख अकोला डिस्ट्रिक्ट या सरकारी गॅझेटरमध्ये आढळतो. दैत्यसुदन मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही, तर प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराची रचना, दगडावरील कोरीव काम आणि शिल्पांची मांडणी पाहिली की त्या काळातील शिल्पकारांचे कौशल्य हे सहज लक्षात येते. मंदिराच्या चारही बाजूंना आज वस्ती असली तरी मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर जमिनीपासून सुमारे 5 फूट उंच असलेल्या भक्कम अधिष्ठानावर उभारण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सुमारे 8 पायऱ्या चढाव्या लागतात. या अधिष्ठानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची तारकाकृती म्हणजेच ताऱ्यासारखी रचना.
भारतीय वास्तुकलेतील भूमिज शैलीची साधर्म्य असलेली ही रचना मंदिराला एक वेगळे सौंदर्य प्रदान करते. तसेच या मंदिराच्या भिंती सरळ नसून विविध कोनात बांधण्यात आले आहे. या रचनेमुळे मंदिराचा बाह्य पृष्ठभाग हा अधिक विस्तृत झाला आणि शिल्पकारांना अधिक जागेत असंख्य सुंदर शिल्पे कोरणे शक्य झाले. या मंदिराची अंतर्गत रचना अत्यंत नियोजनबद्ध आहे. यामध्ये मुखमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे प्रमुख भाग आहे. आज मूळ मुखमंडप अस्तित्वात नसला तरी उर्वरित रचना आजही भव्यतेने उभी आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर अतिशय सुंदर नक्षीकाम केले आहे. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर विशाल सभामंडप दिसतो. इथे उभे असलेले भव्य दगडी स्तंभ हे एकमेकांना महिरपी कमानींनी जोडलेले आहे. प्रत्येक स्तंभावर केलेले सूक्ष्म कोरीवकाम त्या काळातील शिल्पकलेची साक्ष देते. सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. सभामंडपाच्या छतावर विविध देवतांची आणि पौराणिक प्रसंगाची अप्रतिम शिल्प कोरली आहे. त्यानंतर अंतराळातून पुढे मंदिराच्या सर्वात पवित्र भागात म्हणजे गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अत्यंत बारकाईने केलेले नक्षीकाम पाहायला मिळते. या गर्भगृहात विराजमान आहे भगवान विष्णूंच्या दैत्यसुदन रूपातील मूर्ती. या मूर्तीची वैशिष्ट्य तिची रचना, चुंबकीय गुणधर्म आणि दरवर्षी होणारा अद्भुत किरणोत्सव ही या मंदिराची सर्वात मोठी आकर्षण मानली जातात. या मंदिराच्या बाह्य भिंतींवर हजारो शिल्पे आणि विविध पौराणिक प्रसंग अतिशय सुंदरपणे कोरले आहे. प्रत्येक शिल्प एक वेगळी कथा सांगते आणि त्या काळातील कलाकारांच्या कल्पकतेची साक्ष देते. येथे भगवान विष्णूंच्या वराह, नरसिंह आणि वामन अवतारांची अप्रतिम शिल्पे पाहायला मिळतात. तसेच श्रीकृष्णाच्या जीवनातील पुतनावध, कालियामर्दन आणि कंसवध यासारखे प्रसंगही अत्यंत जिवंतपणे साकारण्यात आले आहे. याशिवाय रामायण आणि महाभारतातील अनेक महत्त्वाचे प्रसंग देखील या मंदिराच्या भिंतींवर कोरलेले आहे. हजारो वर्षापूर्वी दगडांमध्ये घडवलेली ही कलाकृती आजही तेवढीच आकर्षक आणि जिवंत वाटते. तसेच या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सुरसुंदरींची शिल्पे. आरशात पाच शृंगार करणारी स्त्री, पायातील काटा काढणारी युवती, नृत्य करणाऱ्या सुरसुंदरी आणि विविध भावमुद्रातील स्त्रियांची शिल्पे अत्यंत बारकाईने घडवण्यात आली आहे. या मंदिराच्या बाह्य भागावर काही ठिकाणी शृंगारिक शिल्पेही कोरले आहे. याच वैशिष्ट्यामुळे या मंदिराला अनेक अभ्यासक विदर्भाचे खजुराहो असेही संबोधतात. या मंदिराच्या आठही दिशांना त्या त्या दिशेचे अधिपती असलेले अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनासह कोरलेले आहे. तसेच मंदिराच्या मागील बाजूस सूर्यदेवाची सुंदर उभी मूर्तीही पाहायला मिळते. या मंदिरासमोर असलेल्या हनुमान मंदिरात गणेश, गरुड, शिवलिंग आणि हनुमान यांच्या मूर्तीचेही दर्शन होते. त्यामुळे या मंदिराला एक वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे दैत्यसुदन मंदिर हे केवळ एक प्राचीन मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास, पुराणकथा, स्थापत्यकला, शिल्पवैभव आणि भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य वारसा आहे. लोणार सरोवराच्या साक्षीने आजही हे मंदिर हजारो वर्षाचा इतिहास अभिमानाने सांगत उभे आहे. लोणार ही फक्त एका उल्कापाताची जागा नाही, तर प्रत्येक दगडामागे एक इतिहास आणि प्रत्येक मंदिरामागे एक अद्भुत कथा दडली आहे. पुढील भागांमध्ये आपण लोणारमधील अशीच अनेक प्राचीन मंदिरे, तीर्थस्थळे आणि दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा हा जवळून पाहणार आहोत. त्यामुळे ट्रॅव्हलर महेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत या इतिहासाच्या अविस्मरणीय प्रवासात सहभागी व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.